दिल्लीतील महाराष्ट्र सदनात अत्यंत दूषित पाणी. दूषित पाण्यामुळे खासदार आणि केंद्रीय मंत्री व्यथित. तर या पाण्यानं हात धुवून जेवण कसं करणार, खासदारांचा संतप्त सवाल. रेडी रेकनरचे दर ठरवण्यासाठी मायक्रो झोनिंग करणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी 16 एप्रिलला बैठक. मुंबईमधील आमदारांना या बैठकीचं निमंत्रण. उद्योगपती अनिल अंबानी यांना 25,000 रुपयांचा दंड. तर तातडीची गरज नसताना सुद्धा जलद सुनावणीची मागणी. अंबानींना प्राप्तिकर विभागानं केवळ कारणे दाखवा नोटीस बजावली होती. रक्कम 2 आठवड्यांमध्ये टाटा स्मृती रुग्णालयाला देण्याचे आदेश. टॅरिफचा शेअर बाजारावर परिणाम. तर सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला. निफ्टीमध्ये सुद्धा 130 अंकांची घसरण. आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण. विदर्भातील 13 मोठे सिंचन प्रकल्प अपूर्ण. तर सिंचन प्रकल्प पूर्ण होण्यास अजून काही वर्ष लागणार. 3 प्रकल्प 2027 आणि 5 प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित. मुंबईच्या मिठी नदीतील गाळ काढणाऱ्या 10 कंत्राटदारांची चौकशी. तर आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडून मुंबई पालिकेकडे कंत्राट प्रक्रियेसंदर्भातील माहितीची मागणी. मुंबईमध्ये एका सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या 5 जणांना अंधेरीतनं अटक. मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई. आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची दाट शक्यता. सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या फुलांवर बंदी नाही. केंद्र सरकारनं मुंबई हायकोर्टात मांडली भूमिका. सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी कोर्टाकडून याचिकाकर्त्यांना सुधारित याचिका करण्याची मुभा.